विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संकेत दिलेले आहेत की शिवसेनेच्या अपात्रते संदर्भातला निर्णय साधारणतः बहुमताच्या बाजूने असेल। याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। त्यांनी नार्वेकरांच्या या विधानाला या माहितीला आक्षेप घेतलेला आहे। सर, तुम्ही विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेची बाजू देखील मांडत आहात। काल अध्यक्षांनी संकेत दिलेले आहेत की 31 डिसेंबर जी तारीख आहे त्याला अजून वेळ आहे आणि साधारणतः बहुमताच्या बाजूने निर्णय असेल असं त्यांचे संकेत आहे। तुम्ही त्याला आक्षेप घेतलेला आहेत, काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काय आहेत ते? लोकशाहीमध्ये बहुमत हे महत्त्वाचं आहे, कारण की बहुमताच्या जोरावर सत्ता कोणी स्थापन करायची हे ठरत असते। परंतु लोकशाहीमध्ये केवळ बहुमतालाच महत्त्व आहे असं नाही। लोकशाहीमध्ये अल्पमतात जो असेल त्याचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि ते सुद्धा बरोबर असू शकते। त्यामुळे बहुमताच्या बाजूनी निर्णय घेणं म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। पण बहुमताच्याच बाजूनी निर्णय घ्यायचा म्हणजे तो कायदेशीर असू शकेल असं आपण म्हणू शकत नाही। आणि त्यामुळे मला असं वाटते की कायद्याच्या बाजूनी आणि संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय घेणं ही जबाबदारी राहुल नार्वेकर यांच्यावर आहे। बहुमताच्या बाजूनी त्यांनी केवळ निर्णय घेतो म्हटलं किंवा जनतेला जो अपेक्षित आहे तो निकाल आम्ही देऊ असं म्हटलं असेल तर ते अपूर्णपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं। सर, अजून काही त्यावरती आपला आक्षेप आहे का किंवा प्रश्न आहेत का? आणि दुसरं, 31 डिसेंबर ही जी तारीख आहे त्यालाही अजून वेळ असल्याचं अध्यक्ष म्हणतात। 31 डिसेंबरला जरी वेळ असला तरी 30 तारीख म्हणजे 31 डिसेंबरला सुट्टी असते, रविवार पण आहे। त्यामुळे 30 तारखेला कामकाज संपवावं लागेल। 30 तारखेला निर्णय द्यायचा आहे असं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मग कामकाज संपवून परत पेंडिंग ठेवायचं, 1 महिन्याने मी निर्णय देतो असं म्हणायचं ते सुद्धा चालू शकणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की टाइम टेबल त्यांनी जो जाहीर केलेला आहे तो सातत्याने आक्षेपार्ह पद्धतीचा टाइम टेबल जाहीर केलेला आहे। विलंब लागेल अशा पद्धतीने टाइम टेबलची रचना करण्यात आलेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यांना अनेकदा फटकारलेला आहे। मग 1985 मध्ये साधारणतः 10व्या शेड्यूलची सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला आणि तो संविधानाचा अविभाज्य भाग आहे। आता तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आज 2024 पर्यंत इतके वर्ष सर्वोच्च न्यायालयाने कधीही कोणत्याही राज्य सरकारच्या विधानसभा अध्यक्षांना फटकारलेलं नाही। एवढं आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजाबद्दलचे आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने घेतले। एवढंच नाही तर पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांना डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयाने दिले की तुम्ही आता व्यवस्थित काम करा, नाही तर आम्ही त्याच्यात लक्ष घालू। त्यामुळे याचं गांभीर्य आपण ओळखणार का की आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा, सामाजिक परिस्थितीचा अपमान एक प्रकारे झाला आहे, तो विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीमुळे झालेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी खूपच कायद्याच्या चौकटीत काम करण्याची गरज आहे। सर, तुम्ही म्हणता की 31 डिसेंबरला त्यांनी निकाल देणं अपेक्षित आहे की 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी सुनवाई पूर्ण करणं अपेक्षित आहे की तो निकालही त्यांचा तयार झाला पाहिजे? सर्वोच्च न्यायालयाने ज्या अर्थाने सांगितलेला आहे त्याचा अन्वयार्थ आपण काढला तर मला असं वाटतं की 30 डिसेंबरला निकाल दिला पाहिजे। परंतु यांनी जो अर्थ काढण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामधून 30 तारखेपर्यंत कामकाज पूर्ण करायचं असा यांचा उद्देश दिसतो। म्हणजे मग त्यानंतर रिझर्व्ड फॉर जजमेंट आपण ज्याला म्हणतो की आम्ही निर्णयासाठी राखून ठेवतोय असं म्हणून मग 1 महिना पण ते लावू शकतात। त्यामुळे ते चुकीचं होणार आहे। म्हणून इंटेंट जो आहे तो महत्वाचा आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, त्याचा उद्देश काय, भारतीय संविधानाने पक्षांतर बंदी कायद्याबद्दल काय म्हटलं, त्याचा उद्देश काय, हा महत्वाचा आहे। म्हणून कॉन्स्टिट्यूशनल इंटेंट त्याला आपण असं म्हणतो, तो उद्देश काय आहे याचं पालन विधानसभा अध्यक्षांनी केलं पाहिजे। सर, तुम्ही याला काही आक्षेप घेणार आहात किंवा 31 तारखेपर्यंत निकाल तयार व्हावा यासाठी तुम्ही परत काही अर्ज सुप्रीम कोर्टात वगैरे करणार आहात का? आणि आत्ताचं जे शेड्यूल आहे विधानसभा अध्यक्षांनी ते केलेलं ते काय असेल? विधानसभा अध्यक्षांनी शेड्यूल जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये परत त्यांनी साक्षी पुरावे वगैरे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या सुरुवातीपासूनच आम्ही आक्षेप घेतलेला आहे। आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने बघाल तर हे ॲडवायझरी अशा स्वरूपाचं कामकाज करू शकत नाही, तर त्यांनी समरली प्रोसेस चालवल्या पाहिजे। समरी प्रोसेस कशा असतात की त्या वेगवान पद्धतीने चालवल्या पाहिजे, त्याच्यामध्ये साक्षी पुरावे घेण्याची त्यांना गरज नसते आणि जिथे साक्षी पुरावे घेण्याची आवश्यकता नाही तिथे साक्षी पुरावे घेण्याची प्रक्रिया जी घुसाडण्याचा प्रयत्न होत आहे ती बेकायदेशीरता जी आहे त्याला आमचा विरोध आहे। तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत वाट पाहावं लागेल जर निकाल तयार झाला नाही किंवा फक्त सुनावणी पूर्ण झाली तर?
31 डिसेंबर पर्यंत त्यांनी आता जो नवीन टाइम टेबल दिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर सुद्धा अपील केलं जाऊ शकते, ती मांडणी केली जाऊ शकते की यांनी हे जे जाहीर केलं आहे ते चुकीचं आहे. परंतु मला असं वाटते की आता 30 डिसेंबर पर्यंत यांनी निर्णय देणं अपेक्षित आहे. धन्यवाद सर. हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे. 31 डिसेंबर पर्यंत अध्यक्षांनी फक्त सुनावणी पूर्ण करण्याची गरज नाहीये, तर त्यांनी निकाल देखील द्यायला हवा आणि तो फक्त बहुमताच्या बाजूने नाही तर सत्याच्या बाजूने किंवा योग्य बाजूने द्यायला हवा अशी अपेक्षा असीम सरोदे यांनी व्यक्त केली. कॅमेरामन आदर्श कटकेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.